1 जुलै 2018 पहाटेचे 7:30. दिल्लीची ही सकाळ वरवर पाहता इतर दिवसांसारखीच सामान्य वाटत होती. पण बुराडीच्या त्या संतनगरमधल्या एका घराच्या दरवाजाबाहेर आजची परिस्थिती काहीतरी वेगळंच सुचवत होती. रोजच्या सवयीप्रमाणे दूधवाला येऊन गेला होता, पण दाराबाहेर दुधाच्या पिशव्या तशाच पडून होत्या. घराखाली असलेलं किराणा दुकान, जे दररोज पहाटे 5 वाजता न चुकता उघडायचं, त्या दुकानाचा शटर आजही 7:30 वाजून गेले तरी घट्ट बंद होतं. हे दुकान म्हणजे भाटिया कुटुंबाच्या शिस्तीचं आणि कष्टाचं प्रतीक होतं. पण आज त्या शटरमागे एक भयानक शांतता पसरली होती. शेजारी राहणारे गुरचरण सिंग, जे गेल्या अनेक वर्षांपासून भाटिया कुटुंबाचे मित्र होते आणि रोज सकाळी त्यांच्यासोबत फिरायला जायचे, ते बाहेर रस्त्यावर उभे राहून घराकडे पाहत होते. आज घरातून ना कुणाच्या बोलण्याचा आवाज येत होता, ना कुणी बाहेर आलं होतं. सुरुवातीला त्यांना वाटलं की काल रात्री घरात प्रियंकाचा साखरपुडा झाला होता. कदाचित त्या गडबडीमुळे आणि थकव्यामुळे संपूर्ण कुटुंब आज उशिरा उठला असेल. पण मनातला संशय काही हटत नव्हता. ते अस्वस्थ झाले आणि शेवटी त्यांनी लोखंडी जिना चढून वरच्या मजल्यावर जाण्याचा निर्णय घेतला. जेव्हा त्यांनी घराचा मुख्य लाकडी दरवाजा हलकासा ढकलला, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की तो दरवाजा आतून लॉक नव्हता. जसं त्यांनी पाऊल आत टाकलं, त्यांना एक थंड गोठवणारा वारा स्पर्श करून गेला. घरात कुणीच दिसत नव्हतं, पण समोर जे दृश्य होतं ते पाहताच गुरचरण सिंग जागेवरच गोठले. एका क्षणात त्यांचं शरीर सुन्न झालं, डोळ्यांसमोर अंधारी आली आणि पुढच्याच सेकंदाला त्यांच्या कंठातून एक अशी किंकाळी बाहेर पडली, जिने संपूर्ण संतनगर हादरवून सोडलं. 11 माणसं, एकाच कुटुंबातली 3 पिढी, त्या हॉलमध्ये अशा अवस्थेत होती की पाहणाऱ्याची मती कुंठित व्हावी. जणू काही एका गूढ विधीसाठी हे सगळे एकत्र आले होते आणि त्या विधीनेच त्यांचा श्वास कायमचा थांबवला होता. दिल्लीच्या इतिहासातली ही सर्वात मोठी सायकोलॉजिकल मिस्ट्री आता जगासमोर येणार होती. पण त्याची उत्तरं शोधणं विज्ञानालाही कठीण जाणार होतं. काय होतं ते? सामूहिक आत्महत्या की त्यापेक्षाही भयाण काहीतरी? हे केवळ एक हत्यासत्र नव्हतं. ही होती मानवी मनाची एक अशी गुंतागुंत, जिथे श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातली सीमारेषा कायमची पुसली गेली होती. बुराडी, उत्तर दिल्लीतला एक असा भाग जिथे हजारो मध्यमवर्गीय कुटुंब आपली स्वप्न घेऊन राहतात. याच भागातलं संतनगर म्हणजे एक अत्यंत गजबजलेलं आणि एकमेकांशी जिव्हाळ्याने जोडलेलं ठिकाण. इथेच गेल्या 20 वर्षांपासून भाटिया कुटुंब राहत होतं. या कुटुंबाची प्रतिमा समाजात अत्यंत सुसंस्कृत, धार्मिक आणि मनमिळावू अशी होती. कोणालाच कल्पना नव्हती की ज्या घरातून प्रेमाचा, शिस्तीचा आणि एकीचा संदेश मिळायचा, त्याच घराच्या बंद भिंतींमागे मृत्यूचा एक असा खेळ खेळला जात होता, ज्याची भयानकता कल्पनेच्या पलीकडे होती. भाटिया कुटुंब हे केवळ एक कुटुंब नव्हतं, तर ते या परिसरासाठी एक आदर्श होतं. आजूबाजूचे लोक सांगायचे की जर एकत्र कुटुंब कसं असावं हे पाहायचं असेल तर भाटियांकडे पाहावं. घरात कधी जोरात बोलण्याचा आवाज येत नसे, कुणाशी वाद नसे. 77 वर्षांच्या आजींपासून ते 15 वर्षांच्या नातवांपर्यंत प्रत्येकाची एक ठरलेली शिस्त होती. पण ही शांतता, हे नॉर्मल असणं, हा केवळ वरवरचा दिखावा होता का? की त्या घराच्या आत अशा काही शक्तींनी शिरकाव केला होता ज्यांना कुणीही रोखू शकलं नाही? भोपाळ सिंग, कुटुंबाचे आधारस्तंभ. त्यांच्या निधनानंतर धाकटा मुलगा ललित याने संपूर्ण घराची धुरा सांभाळली होती. शेजारी म्हणतात, हे कुटुंब इतकं सुटसुटीत आणि सुखी होतं की त्यांच्या घरात कधी भांडणाचा आवाजही बाहेर आला नाही. पण या नॉर्मल दिसणाऱ्या पडद्यामागे एक अशी जगावेगळी मानसिक तयारी सुरू होती, ज्याची कल्पना आजूबाजूच्या कुणालाही, अगदी त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनाही नव्हती. 11 माणसं एकाच वेळी शांत कशी झाली? त्यांनी आपल्या जीवनाचा अंत इतक्या गुपचूपपणे का स्वीकारला? त्यांनी एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न का केला नाही? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या घराच्या त्या बंद दरवाजांमागे दडलेल्या रहस्याचा शोध घ्यावा लागेल. त्या घरात एकाच वेळी कुटुंबात 3 पिढ्या अत्यंत गुण्यागोविंदाने एकत्र राहत होत्या. 77 वर्षांच्या वयोवृद्ध नारायणी देवींपासून ते नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 15 वर्षांच्या ध्रुव आणि शिवमपर्यंत हे कुटुंब एकसंध होतं. घरात नारायणी देवींचे 2 मुलं भवनेश आणि ललित त्यांच्या पत्नी आणि मुलांसह राहत होते. भालाजींची मुलगी प्रतिभा आणि तिची मुलगी प्रियंका सुद्धा याच कुटुंबाचा अविभाज्य भाग होत्या.
त्यांची व्यावसायिक प्रगती वेगाने होत होती. मुलांचं शिक्षण नामांकित शाळांमध्ये उत्तम प्रकारे सुरू होतं. बाहेरून पाहणाऱ्याला हे कुटुंब यशाच्या शिखरावर असल्यासारखं वाटत होतं. पण या समृद्धीच्या आणि आनंदाच्या प्रवासात 2007 मध्ये एक अशी काळी घटना घडली ज्याने केवळ ललितचं आयुष्यच नाही तर पर्यायाने या संपूर्ण कुटुंबाचं भविष्य आणि मानसिक स्वास्थ्य कायमचं बदलून टाकलं. तो काळ या कुटुंबासाठी अत्यंत संघर्षाचा होता. ललित भाटिया, जो कुटुंबातील सर्वात धाकटा पण अत्यंत प्रभावी सदस्य होता, त्याच्यावर एका व्यावसायिक वैमनस्यातून जीव घेणा हल्ला झाला होता. त्याला दुकानात कोंडून जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला होता. या घटनेतून तो थोडक्यात वाचला खरा, पण या धक्क्याने त्याच्या मनावर खोल जखम झाली. या अपघातात ललितने आपली बोलण्याची क्षमता म्हणजेच आपली वाचा गमावली. एका हसत्या खेळत्या माणसाचं मौनात रूपांतर झालं. पण खरा बदल त्यानंतर सुरू झाला. याच काळात कुटुंबाचे प्रमुख भोपाळ सिंग यांचे निधन झाले. एका बाजूला बोलता न येणारा ललित आणि दुसऱ्या बाजूला कुटुंबाचा मुख्य आधार हरवल्याचं दुःख. या दुहेरी आघाताने ललितच्या मनात एका वेगळ्याच जगाचे दरवाजे उघडले. ललितवर झालेल्या त्या हल्ल्यानंतरची काही वर्ष तो पूर्णपणे शांत होता. पण काही वर्षांनी ललितच्या वडिलांच्या निधनानंतर त्याची वाचा चमत्कारिकरित्या परत आली. कुटुंबासाठी हा एखाद्या ईश्वरी चमत्कारापेक्षा कमी नव्हतं. पण ही वाचा परत आली ती एका अजब दाव्यासह. ललितला वाटू लागलं की त्याचे मृत वडील त्याच्याशी थेट संवाद साधत आहेत. तो आता जे काही बोलत होता ते त्याचं स्वतःचं मत नव्हतं, तर त्याच्या वडिलांच्या आज्ञा होत्या. आणि ज्या कुटुंबाने त्याला बोलताना पाहून आनंदाश्रू ढाळले होते, त्याच कुटुंबाने आता त्याच्या प्रत्येक शब्दाला दैवी आदेश मानून पाळणं अनिवार्य समजलं होतं. 1 जुलैच्या त्या सकाळी पोलिसांनी जेव्हा घरात प्रवेश केला तेव्हा तिथे संघर्षाची कोणतीही खूण नव्हती. सर्व काही इतकं व्यवस्थित आणि जागेवर होतं की ते पाहून पोलीसही चक्रावून गेले. घरात एक विचित्र प्रकारचे मौन होतं, जे तिथल्या हवेतही जाणवत होतं. घराच्या मध्यभागी असलेल्या हॉलमध्ये, जिथे छताला एक लोखंडी ग्रिल होतं, तिथे 10 मृतदेह एका विशिष्ट आणि भयावह रचनेत लटकवलेले होते. हे दृश्य इतकं अकल्पनीय होतं की जणू काही एका वडाच्या झाडाच्या फांद्या जमिनीच्या दिशेने खाली आल्या असाव्यात. प्रत्येक देह एका ठराविक अंतरावर होता. जणू काही एका गणिताचा आधार घेऊन ही मांडणी केली गेली होती. पोलिसांच्या तपासात समोर आलं की हे केवळ मृतदेह नव्हते, तर ती एक अत्यंत शिस्तबद्ध आणि सुसंस्कृत मांडणी होती. घराच्या हॉलमध्ये जे 10 सदस्य लटकवलेले होते त्यांच्या खाली प्लास्टिकचे स्टूल होते, जे नंतर खाली पडले होते. पण सर्वात धक्कादायक भाग म्हणजे कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ सदस्य 77 वर्षांच्या नारायणी देवी यांचा मृतदेह हॉलमध्ये नसून दुसऱ्या खोलीत जमिनीवर होता. त्यांना तिथे कसं नेलं गेलं? त्यांनी स्वतःचा जीव दिला की त्यांना संपवण्यात आलं? हॉलमधील 10 जणांची अवस्था पाहता त्यांनी कोणताही प्रतिकार केल्याचं दिसून येत नव्हतं. जणू काही ते स्वतःहून या प्रक्रियेचा भाग बनले होते. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे सर्वांचे डोळे पट्टीने बांधले होते. मुख चिकटपट्टीने बंद होतं आणि हात मागे बांधलेले होते. कानांमध्ये कापूस कोंडला होता. पण घराचा मुख्य दरवाजा उघडा होता. याचा अर्थ असा की बाहेरून कुणीही न येताही हे घडलं होतं. ही केवळ एक क्राईम सीन नव्हती. हा एक असा विधी म्हणजे रिच्युअल होता, ज्यामध्ये त्या सर्वांना असा अतूट विश्वास होता की ते मरणार नाहीत. त्यांना वाटलं होतं की त्यांचे मृत पूर्वज प्रकट होतील आणि हा विधी पूर्ण झाल्याबरोबर ते पुन्हा जिवंत होतील. तपासादरम्यान पोलिसांना 11 डायऱ्या सापडल्या. या डायऱ्या गेल्या 11 वर्षांपासून लिहिल्या जात होत्या. त्यात घरातील प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीवर सूचना होत्या. कुणी किती वेळ टीव्ही पाहायचा, पैसे कसे खर्च करायचे, इथपासून ते मोक्ष कसा मिळवायचा, इथपर्यंत सर्व काही या डायऱ्या ठरवत होत्या. मानसोपचार वैद्य याला शेअर्ड सायकोटिक डिसऑर्डर किंवा फॉलिडा दू असं म्हणतात, जिथे कुटुंबातील एक प्रभावी व्यक्ती आपल्या भ्रमावर इतरांचा विश्वास निर्माण करते की संपूर्ण कुटुंब त्या भ्रमालाच सत्य मानू लागतं. त्यांना वाटलं होतं की हा विधी पूर्ण झाल्यावर वडील येतील आणि त्यांना वाचवतील. ही आत्महत्या नव्हती, हा एक अपघाती मृत्यू होता, ज्याचा पाया अंधळ्या श्रद्धेने रचला होता. तपासादरम्यान पोलिसांनी जेव्हा घराच्या देव्हाऱ्यापाशी आणि कपाटात शोध घेतला तेव्हा त्यांना हस्तलिखितांचा एक असा खजिना सापडला ज्याने या मृत्यूचे रहस्य उलगडण्यास सुरुवात केली. पोलिसांना एकूण 11 डायऱ्या सापडल्या. या केवळ डायऱ्या नव्हत्या, तर ते या कुटुंबाच्या गेल्या 11 वर्षांच्या आयुष्याचं मॅन्युअल होतं.
2007 पासून जेव्हा ललितच्या वडिलांचे निधन झाले तेव्हापासून या डायऱ्या लिहिल्या जात होत्या. यातील मजकूर ललितच्या आवाजात वडिलांनी दिलेल्या सूचना असल्याचे सांगितले जात होते. यात घरातील प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीवर अत्यंत बारीकसारीक सूचना होत्या. कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांशी कसे वागावे, व्यावसायिक निर्णय कसे घ्यावेत, इथपासून ते कुणी किती वेळ टीव्ही पाहायचा, कुणी किती वाजता उठावे आणि पैसे नेमके कुठे आणि कसे खर्च करायचे, इथपर्यंत सर्व काही या डायऱ्या ठरवत होत्या. डायरीतील मजकूर इतका तपशीलवार होता की तो वाचताना अंगावर शहारे येत होते. कुटुंबाच्या प्रगतीचे श्रेय वडिलांच्या आशीर्वादाला दिले जात होते आणि चुकांसाठी दंडाच्या तरतुदी होत्या. हळूहळू या डायऱ्यांनी कुटुंबाच्या मोक्षाचा मार्ग सांगायला सुरुवात केली. मोक्ष कसा मिळवायचा आणि मृत वडिलांना पुन्हा कसे भेटायचे यावर संपूर्ण प्रकरण येऊन थांबले होते. या 11 वर्षांच्या प्रदीर्घ मानसिक कंडिशनिंगचा शेवट 1 जुलैच्या त्या रात्री झाला. डायरीत लिहिलेली शेवटची ओळ होती, पाणी एका भांड्यात ठेवा. जेव्हा त्याचा रंग बदलेल तेव्हा मी प्रकट होईन आणि तुम्हा सर्वांना वाचवेन. या एका ओळीने सिद्ध केले की त्या 11 जणांपैकी एकालाही आपण मरतोय याची जाणीव नव्हती. त्यांच्यासाठी हा केवळ एक विधी होता, ज्याचा अंत एका नव्या सुरुवातीमध्ये होईल असा त्यांचा विश्वास होता. या प्रकरणाला अधिक रहस्यमय बनवलं ते त्या घराच्या बाहेरील भिंतीवर लावलेल्या 11 प्लास्टिकच्या पाईप्सनी. माध्यमांनी आणि सोशल मीडियाने या 11 पाईप्सना अत्यंत गूढ आणि भीतीदायक अर्थ दिला. भिंतीतून बाहेर आलेले ते 11 पाईप्स पाहून अनेकांच्या मनात धडकी भरली. धक्कादायक योगायोग असा होता की या पाईप्सची रचना ही हॉलमधील मृतदेहांच्या मांडणीशी जुळत होती. 7 वळलेले पाईप आणि 4 सरळ पाईप, आणि कुटुंबात नेमक्या 7 स्त्रिया आणि 4 पुरुष होते. लोकांनी असा तर्क लावला की हे पाईप्स निव्वळ व्हेंटिलेशनसाठी नसून ते त्या मृतांच्या आत्म्यांच्या प्रवासासाठी किंवा त्या विधीचा एक गुप्त भाग म्हणून लावले गेले होते. माध्यमांमध्ये चर्चा रंगली की हे पाईप्स एका विशिष्ट कोणात बसवले होते, जेणेकरून आत्म्यांना मोक्षाचा मार्ग मिळावा. लोकांच्या मनात या पाईप्सबद्दल इतकी भीती निर्माण झाली की त्या घराला छायाघर मानलं जाऊ लागलं. पण जेव्हा पोलिसांनी सखोल तपास केला तेव्हा या दाव्यांमध्ये फारसे तथ्य आढळले नाही. हे पाईप्स घराच्या नूतनीकरणाच्या वेळी केवळ व्हेंटिलेशनसाठी आणि सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी लावले असावेत असे पोलिसांनी स्पष्ट केले. कंत्राटदारानेही साक्ष दिली की पाईप्सची संख्या हा केवळ एक योगायोग होता. तरीही सामान्यांच्या मनात आजही शंका आहे. विज्ञानाने दिलेलं उत्तर आणि लोकांच्या मनात असलेली भीती यातली ही दरी आजही बुजलेली नाही. 11 माणसं आणि 11 पाईप्स हा केवळ योगायोग होता की त्या भयानक विधीचा शेवटचा अध्याय? आजही काही प्रश्न अनुत्तरित आहेत, जे विज्ञानालाही कोड्यात टाकतात. त्या रात्री शेवटची जेवणं मागवण्यात आली होती. 20 पोळ्या बाहेरून मागवल्या गेल्या होत्या. CCTV फुटेज तपासल्यास हे कुटुंब त्या रात्री अत्यंत शांत आणि सामान्य दिसत होतं. कुठेही भीती नव्हती, कुठेही तणाव नव्हता. CCTV फुटेजमध्ये घरातील मुलं ध्रुव आणि शिवम बाहेरून प्लास्टिकचे स्टूल आणताना आणि ते वरच्या मजल्यावर नेताना दिसतात. जणू काही ते एखाद्या खेळाची किंवा सणाची तयारी करत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर मृत्यूची सावलीही दिसत नव्हती. पण खरा प्रश्न हा आहे की मृत्यूच्या दारात उभं असतानाही इतका संयम आणि इतकी शांतता येते कुठून? मानवी मन जेव्हा वास्तवापासून पूर्णपणे तुटतं तेव्हा ते कल्पनेच्या अशा जगात जातं जिथे तर्क आणि मृत्यूची भीती काम करत नाही. त्यांच्यासाठी तो गळफास नव्हता, तर तो मोक्षाचा मार्ग होता. CCTV फुटेजमध्ये घरातील महिला शांतपणे कामात मग्न असलेल्या दिसतात. एका क्षणात ते सर्व एकत्र उभे राहिले आणि वडिलांच्या आज्ञेनुसार त्या विधीचा भाग बनले. बुराडी केस हे केवळ एक गुन्हेगारी प्रकरण नाही, तर ते मानवी मनाच्या कमकुवतपणाचं, आंधळ्या श्रद्धेच्या परिसीमांचं आणि अतिश्रद्धेमुळे येणाऱ्या भयान परिणामांचे एक जिवंत उदाहरण आहे. जेव्हा श्रद्धा ही अंधश्रद्धेच्या पलीकडे जाऊन भ्रम बनते तेव्हा सत्य आणि वास्तव कायमचं पुसलं जातं. आज ते घर तिथेच आहे. तिथे नवे रहिवासी राहतात. नवीन आयुष्य सुरू झालं आहे. पण बुराडीच्या त्या संत नगरच्या गल्लीत आजही एक अनामिक शांतता जाणवते. हे घर पाहताना मनात प्रश्नांचे काहूर उठतं. हे प्रकरण आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचा धडा शिकवून जातं. तो धडा म्हणजे आपल्या घरातील संवादाची खिडकी नेहमी उघडी असावी. मनातले विचार, शंका आणि भीती जर वेळेवर बाहेर आले नाहीत तर ते घराच्या बंद भिंतींच्या आड असा काही अंधार तयार करतात जो संपूर्ण आयुष्याला आणि हसत्या खेळत्या कुटुंबाला गिळून टाकतो.
मानसिक आजार आणि अंधश्रद्धा यांच्यातील ही जीवघेणी सरमिसळ एका रात्रीत घडली नव्हती. ती 11 वर्षांच्या बंदिस्त मौनातून आणि आंधळ्या विश्वासातून जन्माला आली होती. ही कथा केवळ 11 लोकांच्या गूढ मृत्यूची नाही आहे. ही कथा आहे त्या मानसिक एकालीपणाची, ज्याने एका सुशिक्षित आणि सुखी कुटुंबाला स्वतःच्या हाताने आपला अंत करायला भाग पाडलं. आपण आपल्या जवळच्या व्यक्तींशी खरंच संवाद साधतोय का? की आपणही एखाद्या बंद दरवाजाच्या मागे वाढणाऱ्या अंधाराकडे दुर्लक्ष करतोय? तुमच्या आजूबाजूला असं कोणी शांत माणूस आहे का, ज्याच्या मनात काय सुरू आहे हे तुम्हाला माहीत नाही? विचार करा, कारण सत्य कधीकधी कल्पनेपेक्षाही जास्त भयानक असतं. आम्ही ही गुंतागुंत, हे अंगावर शहारे आणणारे रहस्य शोधण्यासाठी आणि ते तुमच्यापर्यंत पुराव्यांसह पोहोचवण्यासाठी आम्ही अनेक महिने मेहनत घेतली आहे. जर तुम्हाला या प्रकरणातील मानवी मन आणि अंधश्रद्धेचा हा भयानक प्रवास अस्वस्थ करून गेला असेल, तर या माहितीपटाला लाईक नक्की करा. अशाच सखोल, सत्य आणि मानवी स्वभावाच्या गडद बाजू उलगडणाऱ्या कथांसाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबासोबत, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका, कारण तुमच्या एका शेअरमुळे कदाचित कोणाच्या तरी घरातील संवादाची खिडकी वेळेत उघडू शकेल आणि एखादा आयुष्य अंधारात विरण्यापासून वाचू शकेल. धन्यवाद.